नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बनवत आहोत एकदम पौष्टिक आणि टेस्टी, त्याचबरोबर खायला एकदमच हेल्दी आणि झटपट बनणारा असा नाश्ता आहे. संडे स्पेशल नाश्ता म्हणू शकता. या कोणत्याही वेळेला तुम्ही हा नाश्ता करून या डेली जरी खाल्ला तरी खूपच उत्तम. चला तर मग काय आहे ते रेसिपी तर पाहूयात. शिवाय काय काय लागणार आहे ते सुद्धा पाहूया. एकदम पौष्टिक आणि प्रोटीनची भरपूर मात्रा असणारा हा नाश्ता आहे, त्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण पहा. इथे आपण एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये आता आपण 1/4 कप या प्रमाणात कांदा घेतलेला आहे. आवडीनुसार तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या भाज्या घालायच्या आहेत. इथे मी कांदा घेतलेला आहे, गाजर किसलेलं घेतलेलं आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा बारीक चिरलेला घेते आहे. तसेच यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. आवडीनुसार तुमच्या भाज्या इथे तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा घातलेत. 1/4 टीस्पून इथे मी मिरी पावडर घातलेली आहे, कारण मिरचीसुद्धा घातलेली आहे आणि मिरी पावडरसुद्धा अगदी बॅलन्सने आपल्याला वापरायचं आहे हे तिखट. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेले आहे. आणि इथे याच्यामध्ये मी 1 अंडे फोडून घालते आहे. इथे मी अंड्याचा जो पिवळा बलक आहे तो 1 अंड्याचा वापरलेला आहे. त्याचबरोबर अजून एक मी अंडे वापरणार आहे याच्यामध्ये, पण त्याच्यामधील मी 1 बलक आहे तो मी काढून घेणार आहे, कारण मला जास्त प्रमाणात इथे अंड्याचं हे जे बलक आहे ते आवडत नाही. पण शरीराला पौष्टिकतेसाठी मी इथे 1च बलक वापरलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर आता हे मस्त असं फेटून घ्यायचं आहे. एकजीव असं झालं पाहिजे मिश्रण. अगदी या अंड्याचं जे मिश्रण आहे ते फेस येईल इतपत आपल्याला फेटून घ्यायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये मिरी पावडर घातलेली आहे, मीठ वगैरे घातलेलं आहे. सर्व अगदी व्यवस्थितरित्या मिक्स झाले पाहिजे. त्याचबरोबर आता बऱ्याच जणांना अंडे हे प्रकार, त्याचबरोबर हे अंडं असं जर फोडून करायचं असेल तर आवडत नसतं. मग अशा वेळेस काय करायचं आहे, माझासुद्धा तोच प्रॉब्लेम आहे, कारण मला अंडे जास्त प्रमाणात आवडतच नाही आहे, पण मी बनवते मुलांसाठी वगैरे. पण जर खायची इच्छा झाली असेल तर अशा वेळेस कधी कधी खायची पण इच्छा होते, तर अशा वेळेस काय करायचं, जर अंड्याचा स्मेल येऊ नये असं वाटत असेल तर या ठिकाणी आपल्याला एक पदार्थ याच्यामध्ये घालायचा आहे, तो म्हणजे 1 टेबलस्पून इथे आपण दुधाचा वापर करायचा आहे. दूध घातल्यामुळे काय होतं, जो अंड्याचा स्मेल असतो तो खूप प्रमाणात कमी होतो, म्हणजे जवळपास आपल्याला अंड्याचा स्मेल येतच नाही आहे. त्यामुळे मी इथे 1 टेबलस्पून दूध घातलेलं आहे, ते मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. आता आपला पॅन गरम झालेला आहे. पॅनला आता इथे आपल्याला फक्त तुम्ही पाहताय मी 1च टीस्पून असं तेल वापरलेलं आहे. जास्त तेलाचा सुद्धा इथे आपल्याला वापर करायचा नाही, कारण आपण माझ्या प्रत्येक रेसिपी तुम्ही पाहिल्या असतील अगदी कमी तेलामध्ये मी करून दाखवत असते. आता मी ते 1 टीस्पून तेल घातलेलं आहे. या तेलामध्येच आपण हा ब्रश फिरवून घेतलेला आहे. सर्व बाजूने आपल्याला पॅनला तेल लावून घेतलेलं आहे आणि जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये पूर्णपणे पसरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की थोडासा पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि पॅनची म्हणजे जी गॅसची आच आहे ती अगदी मिडलवर ठेवायची आहे. आणि जर हे अंड्याचं मिश्रण तुम्ही ओतलं तर सर्वत्ररित्या भाज्या पसरल्या जातील अशा पद्धतीने आपल्याला हे पॅनमध्ये पसरवून घ्यायचं आहे. लगेच उलटवायचा प्रयत्न करायचा नाही, कारण हे अंड्याचं मिश्रण आपण भाज्या भरपूर प्रमाणात घातल्यामुळे सेट झालं पाहिजे, त्यासाठी थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे. लगेच जर तुम्ही उलटवायचा प्रयत्न केला तर या अंड्याचं जे हे आहे मिश्रण, जे आपलं आपण थालीपीठ म्हणा अंड्याचं, या तुम्ही हा एक प्रकारचा वेगळा नाश्ता म्हणा, या तुम्ही ऑमलेट म्हणा, हे तुटू शकतो. पहा अगदी मस्तरित्या हे आपलं छानपैकी उलटलं गेलेलं आहे, म्हणून जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत उलटवायची घाई करायची नाही आहे. मस्त. आता हे जे पौष्टिक ऑमलेट आहे ते आपल्याला दोन्ही बाजूनी अगदी मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये ज्या भाज्या आहेत त्या शिजल्या गेल्या पाहिजेत. छानपणे हे ऑमलेट क्रिस्पी लागतं, खूपच छान असं वाटतं. तुम्ही हे अगदी तसंच खाल्लं तरीसुद्धा खूप उत्तम आहे. जर तुम्हाला याच्यासोबत ब्रेडसोबत खायचं आहे तरीसुद्धा खूप छान आहे. हे तुम्ही सॉससोबत असंच खाऊ शकता.
त्याचबरोबर मुलांना एक प्रकारचा हेवी आणि पौष्टिक नाश्ता जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। खूप छान लागते हे रेसिपी, एकदा करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। पहा आपल्या भाज्या अगदी पूर्णपणे शिजल्या गेलेल्या आहेत। मस्त आपलं हे ऑमलेट तयार झालेलं आहे। आता आपण हे एका पॅनमध्ये काढून घेऊया। इथे मी सॉससोबत सर्व करते आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या झटपट रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा। धन्यवाद।